हाय हॅलो नमस्कार, मी तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। स्वामी महाराज तुम्हा सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळीच स्वयंपाकाची तयारी सुद्धा आपली चालू असते। म्हणजे किचनमध्ये आपली सकाळ जेव्हा सुरू होते ना तेव्हापासून किचनच्या कामाला सुरुवात होते। तर ते रात्री झोपेपर्यंत आपली ही जी कामे असतात ना तर ती काही संपत नाही। तर आज म्हटलं चला किचन ओटा क्लीन करून घेऊयात। तर मग आता हा बघा किती पसारा आहे किचनवरती। तर सकाळचा स्वयंपाक आवरलेला होता आणि मग थोडीशी बटाट्याची भाजी करायची होती। म्हणजे बटाटा जो आहे तो फक्त मसाल्यात फ्राय करून घेणार होते। तर मग ती भाजी सुद्धा टाकलेली होती आणि म्हटलं आता चुटकीसरशी आपला ओटा क्लीन होते का पाहावं, पण तो काही होणार नाही कारण की त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे। मेहनत घेतल्याशिवाय कोणतंच काम जे आहे ते पूर्ण होत नाही। तर मग आता म्हटलं बटाटा झालेला आहे आणि ओट्यावरती भरपूर असा पसारा होता। मग म्हटलं चला आधी जेवढं काही स्वयंपाक वगैरे केलेला होता तो साईडला काढून ठेवूयात आणि मगच ओटा जो आहे तर तो क्लीन करून घेऊयात। तर सगळ्या घराचं आरोग्य जिथून सांभाळलं जातं तर ते स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि टापटीप असावं, जेणेकरून आपलं आरोग्यसुद्धा चांगलं राहतं। तर आता स्वयंपाकघर क्लीन ठेवलं तर आरोग्यसुद्धा चांगलं राहतं आणि आपला ओटा जो आहे तो दिसताना सुद्धा छान दिसतो आणि असा स्वच्छ क्लीन ओटा पाहिला तर पाहणाऱ्याचं मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि आपल्याला सुद्धा अशा किचनमध्ये काम करायची इच्छा जी आहे ना तर ती निर्माण होते। आणि स्वयंपाकघर हा आपल्या घरातला एक अतिशय महत्त्वाचा भाग असतो। त्याच्यामुळे मग हा जो भाग असतो ना गृहिणींच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा भाग असतो, कारण की बराचसा वेळ आपला किचनमध्ये जातो। तर किचन आपला नेहमी स्वच्छ टापटीप असला पाहिजे। तर आता इथे स्वयंपाक झाल्यानंतर मग नाश्ता वगैरे झालेला होता आमचा आणि मग सगळी भांडी क्लीन करताना मी एकदमच क्लीन करते। म्हणजे सकाळच्या नाश्त्याची भांडी, स्वयंपाकाची भांडी सगळी मी एकदमच क्लीन करायला घेते, कारण की कसं बरं पडतं। नाहीतर मग सारखी थोडी भांडी जर आपण धुवत बसलो, थोड्या भांड्यांसाठी आपला जर वेळ आपण वाया घालवत असलो ना तर मग बाकीची कामं आपली पटकन आवरत नाहीत। त्याच्यामुळे मग सकाळची जेवढी काही भांडी आहेत ना ती सगळी मी एकदम क्लीन करायला घेते आणि मग भांडी घासायला घेतली की पहिल्यांदा सगळं खरकटं वगैरे जे काही असेल ना सिंकमधलं ते बाजूला काढून ठेवते। म्हणजे कसं होतं मग भांडी पटकन क्लीन होतात। नाहीतर कसं होतं नाश्त्याची भांडी असतात तर थोडंसं खरकटं वगैरे राहतं। त्याच्यामुळे मग सगळं खरकटं मी असं एका साईडला बाजूला काढून ठेवते। मग त्यानंतर सिंक जे आहे ते पूर्ण क्लीन करून घेते, कारण की थोडासा तेलकटपणा जो आहे ना तर तो असतोच भांड्यांमध्ये। मग भांडी जर आपण तशीच घासून टाकली तर मग भांड्यांना पुन्हा मग तेलकटाचे डाग राहतात। त्याच्यामुळे आधी जी काही सिंक जे आहे ते तेलकट असेल तर मग स्वच्छ क्लीन करून घेते आणि त्यानंतरच मग ही जी भांडी आहेत ना तर ती मग मी घासून यामध्ये ठेवत असते। तर आता किचन ओटा तर क्लीन करायचाच आहे। तर मग म्हटलं त्याच्या आधी भांडी जी आहेत ना तर ती सगळी क्लीन करून घ्यावीत आणि सकाळची ही कामे आवरून घेतली की मग दुपारचा थोडा वेळ जो आहे ना तो आपल्याला सुद्धा आरामासाठी मिळतो आणि स्वयंपाकघराचा सुद्धा दुपारचा जो काही वेळ असेल तर तेवढा स्वयंपाकघराचा सुद्धा आपला आरामच होतो। त्यामुळे नेहमी आपली धांदल उडते किंवा मग आपली गडबड होते। तर त्याच्यामुळे ना किचन ओटा हा आपला दररोज खराब होतो। म्हणजे रोजच्या रोज स्वयंपाक केल्यामुळे तेलकटाचे डाग असतात। त्याच्यानंतर मग भांडी जी आहेत तर ती सुद्धा भरपूर पडतात। म्हणजे रोजच्या रोज ही कामे जी आहेत ना तर ती किचनमध्ये होतच राहतात आणि सगळ्या घराची क्लिनिंग करायला घेतली तर क्लिनिंग एका बाजूला राहते आणि आपल्या किचनची जी क्लिनिंग आहे ना तर ती एका बाजूला राहते। त्याच्यामुळे किचन नेहमी आपला क्लीन असावा, जेणेकरून मग झुरळं, मुंग्या किंवा चिलटं जे आहेत ना तर ते आपल्या किचन ओट्यावरती राहत नाहीत। आणि भांडी धुताना मग जाळीमध्ये ठेवताना मी नेहमी साईडला जी अशी ताटं आहेत ना तर ती ठेवते, जेणेकरून काय होतं ना की छोटी भांडीमध्ये व्यवस्थित बसतात आणि कसं होतं म्हणजे जाळीमध्ये ना भरपूर भांडी मावतात। कारण की जर आपल्याला ताट वगैरे हवं असेल तर जर आपण खाली ताटं ठेवली ना तर मग ते ताटं ज्यावेळेस आपल्याला लागतायत त्यावेळेस काय होतं ना ती आपल्याला व्यवस्थित घेता येत नाही। त्याच्यामुळे कधीही भांडी जाळीत ठेवता नाहीत ना ताटं मी अशी साईडला लावून ठेवते आणि मग जी काही छोटी बारीक सारीक भांडी असेल तर ती मध्ये व्यवस्थित मावतात आणि जाळीमध्ये भांडी सुद्धा भरपूर बसतात असं निदान मला तरी वाटतं। त्याच्यामुळे मी नेहमी भांडी धुताना आहेत ना अशी साईडला जी ताटं वगैरे असतात ना तर ती साईडला लावून ठेवते। तर आता इथे भांडी वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग मी काय करते, गॅसची जी शेगडी आहे तर ती सुद्धा 2 दिवसातून एकदा का होईना क्लीन करायला घेते। आता किचन जर क्लीन करायचं म्हटलं तर भरपूर वेळ लागतो। त्याच्यामुळे थोडी किचनची क्लिनिंग करून घ्यायची। म्हणजे एक दिवस शेगडी क्लीन करायची,
करायची किंवा मग एक दिवस फ्रीज क्लीन करायचा किंवा एक दिवस ट्रॉली ज्या आहेत त्या क्लीन करायचा. म्हणजे कसं होतं एकदम कामाचा जो लोड आहे ना तो आपल्याला येत नाही. आणि बरेचदा कसं होतं आता बघा कामाला सुद्धा भरपूर लेडीज जातात तर त्यांच्यामुळे एवढा काही वेळ त्यांच्याकडे नसतो की एक दिवस ते सगळी क्लिनिंग करून घेतील. कारण की कसं थोडासा आराम जो आहे ना तर तो आपल्याला सुद्धा हवा असतो. आणि मग सगळी जर क्लिनिंग एकाच दिवशी करायचं म्हटलं तर मग ते तर काही आपल्याला जमत नाही. त्याच्यामुळे मग असं थोडं थोडं का होईना जी क्लिनिंग आहे ना तर ती करायला घ्यायची. जेणेकरून मग कसं होतं किचन जो आहे तो क्लीन सुद्धा करून होतो आणि व्यवस्थित सगळ्या गोष्टी सुद्धा साफ होऊन जातात. तर आता इथे ना मी जो किचन ओटा आहे तर तो आता घासून घेणार आहे. म्हणजे सगळं स्वयंपाक वगैरे केलेले जे काही तेलाच्या किटल्या वगैरे असतात, तुपाची बरणी असते तर ती सुद्धा मी ते साईडला काढून ठेवली. आणि मग ओटा तेलकट तर होतोच कारण की स्वयंपाक आहे म्हटल्यावरती तेलकट तर होणारच. त्याच्यामुळे 2 दिवसातून एकदा का होईना ही जी क्लिनिंग आहे ना तर ती मी करून घेत असते. तर आता इथे मी विमचं जे लिक्विड जेल आहे ना तर ते मी यूज करते. आणि ह्या लिक्विडने काय होतं ना किचन जो आहे ना तर तो व्यवस्थित आपला क्लीन होतो. कारण की कसं होतं हे जे लिक्विड आहे ना त्याने पटकन ओटा जो आहे ना तर तो घासून होतो असं मला वाटतं. कारण की साबण जे आहेत तर ते सुद्धा मी आधी वापरून पाहिलेले आहेत. पण साबणामुळे कसं होतं ना की ओटा जो आहे तो व्यवस्थित असा क्लीन होत नाही. आणि लिक्विडने सगळं व्यवस्थित असं क्लीन होतं. तेलकटाचे जे डाग असतात ते सुद्धा पटकन निघतात. आणि शक्यतो ताराची जी घासणी असते ना तर तीच मी यूज करते किचन क्लीन करताना. आणि मग सगळ्यात शेवटी जे लिक्विड असतं जे की आपण घरी बनवतो DIY करून तर मग ते मी यूज करत असते. तर आता इथे ओटा क्लीन करताना मग लगेचच मी काय करते गॅसची जी शेगडी आहे तर ती सुद्धा मी व्यवस्थित असं लिक्विड टाकूनच घासून घेते. जेणेकरून मग सगळं किचन जो आहे तो माझा क्लीन होतो. आणि अगदी अर्ध्या तासातच आपला जो किचन आहे ना तर तो आपला आवरून होतो. म्हणजे फारसा वेळ सुद्धा लागत नाही. जर तुम्ही नियमितपणे हे जर गोष्टी तुम्ही फॉलो करत असाल किंवा किचन जो आहे तर तो क्लीन करून ठेवत असाल ना तर तुम्हाला फारसा वेळ जो आहे ना तर तो लागणार सुद्धा नाही. तर आता वरच्या स्टाईल तर माझ्या सगळ्या क्लीन होत्या त्याच्यामुळे मी त्या काही क्लीन करून घेणार नव्हते. मी फक्त आज किचनचा जो ओटा आहे तर तोच क्लीन करून घेणार होते. आणि विंडो सुद्धा इतक्या फारशा खराब झालेल्या नव्हत्या कारण की जस्ट मी आत्ताच त्या क्लीन केलेल्या होत्या. त्याच्यामुळे त्या सुद्धा मी क्लीन करणार नव्हते. फक्त गॅसच्या समोर जी स्टाईल आहे ना तर ती त्याच्यावरतीच थोडेसे तेलकटाचे जे डाग असतात ना तर तेच पडलेले होते तर तेच मी क्लीन करून घेणार होते. आणि या स्टाईलला डिझाईन असल्यामुळे मला थोडासा वेळ जास्त द्यावा लागतो किंवा एक्स्ट्राची जी मेहनत आहे ती घ्यावी लागते. कारण की प्लेन जर असेल ना तर ते पटकन क्लीन होतं. पण जर अशा डिझाईन वगैरे असतील ना स्टाईलला तर थोडासा वेळ जो आहे ना तो क्लीन करायला लागतो. तर आता मग इथे स्टाईल वगैरे ज्या खालच्या असतात ना स्टाईल तर त्या सुद्धा मी क्लीन करून घेतलेल्या होत्या. त्यानंतर मग गॅसची शेगडी वगैरे सुद्धा क्लीन झाली. आणि मग आता काय करते एका नॅपकिननी पूर्ण जे पाणी आहे ना ओट्यावरचं तर ते मी क्लीन करते. तर आता ओटा बांधताना बघा नेहमी बऱ्याचदा कसं होतं म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की किचन ओट्यावरती पाणी जेव्हा आपण ओततो ना तर ते पाणी बऱ्याच जणांचं कसं होतं सिंकमध्ये जात नाही. ते असं पाण्याचा जो फ्लो असतो ना तो उलटा असतो. बऱ्याच ठिकाणी मी पाहिलेलं आहे की बऱ्याच लोकांचं पाणी ओटा धुतल्यानंतर खाली जात नाही तर ते पाणी उलटं माघारी येतं आणि इकडे साईडला जमा होतं. तर नेहमी ओटा जेव्हा तुम्ही कधी घराचं काम वगैरे करताना तर त्यावेळेस ह्या गोष्टी ज्या आहेत ना तर त्या व्यवस्थित लक्ष देऊनच करायच्या. कारण की एकदा जर ही कामं झाली ना तर ती काही परत होत नाहीत. आणि मग ती जर व्यवस्थित झाली नाही ना तर आपल्याला कायमची जी झंझट असते ना ह्या ज्या पाण्याची किचन ओटा क्लीन करण्याची तर ती भरपूर वेळ आपला तिथे जात असतो. त्याच्यामुळे नेहमी कधीही तुम्ही जेव्हा घर बांधत असाल किंवा किचनचं काम करत असाल ना त्यावेळेस ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की ओटा बांधताना पाण्याचा फ्लो कुठे आहे. पाणी आपण ओतल्यानंतर ओट्यावरती व्यवस्थित सिंकमध्ये जाते का हे एकदा आहे ना व्यवस्थित चेक करायचं. जेणेकरून मग कायमस्वरूपी आपलं हे जे झंझट असतं ना तर ती राहत नाही. कारण की मी बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे की पाणी जे आहे ना तर ते उलट्या दिशेने जातं. सिंकमध्ये ते पाणी येतच नाही ओटा क्लीन केल्यानंतर. आणि मग जी व्यक्ती तिथे स्वयंपाक करते रोज तर तिला तर किती त्या गोष्टींचा त्रास होत असेल. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे नेहमी लक्ष देऊनच ही जी कामे असतात ना तर ती करून घ्यायची. तर आता इथे गॅसची शेगडी क्लीन करून झाल्यानंतर मग काही जाळ्या वगैरे असतात ना गॅसवरच्या तर ते मग मी तिथे लावून घेतलं सगळं. आणि मग शेगडी वगैरे व्यवस्थित क्लीन झाली. तर मग आता सिंकचा एरिया तर सगळ्यात महत्त्वाचा असतो. कारण की मग तेथून स्मेल वगैरे काहीच येत नाही. कारण की कसं सिंक जर क्लीन नसेल ना तर मग तेलकटाचे सुद्धा डाग त्यामध्ये दिसतात आणि थोडंसं स्मेलसुद्धा येतो. त्याच्यामुळे हा जो किचनचा जो एरिया असतो ना सिंकचा तर तो रोजच्या रोज क्लीन करायचा. भांडी वगैरे घासताना अगदी 1 मिनिटाचं काम असतं
आणि मग नळ्यांवरती सुद्धा घासणीने व्यवस्थित असा हात फिरवून घेतला ना तर मग नळ सुद्धा आपले व्यवस्थित छान असे राहतात। आणि स्वच्छ किचनमध्ये काम करायला कोणाला आवडत नाही किंवा स्वच्छ किचन पाहायला कोणाला आवडत नसेल असं तर कोणीच नसेल। प्रत्येकाला असं वाटतं की आपलं किचन जे आहे ते व्यवस्थित राहावं, कारण की आपल्या सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे किचन, कारण की आपला सगळ्यात जास्त वेळ हा इथेच जातो आणि मग त्याच्यामुळे ही गोष्ट क्लीन असणं ना खरंच खूप गरजेचं आहे। तर मग आता सिंकचा एरिया क्लीन करून झाल्यानंतर ना मग मी काय करते, भांड्यांची जी घासणी असते ना तर ती सुद्धा मी व्यवस्थित धुवून घेते, कारण की कसं होतं स्पंजच्या घासणी असतात ना बघा, तर त्यांच्यामध्ये जर लिक्विड राहिलं ना किंवा पाणी जरी राहिलं ना तरी सुद्धा त्यांचा थोडासा असा वास यायला सुरुवात होते, म्हणजे स्मेल सुद्धा ती वेगळीच असते आणि मग त्या घासणीने परत भांडी घासायची आपली इच्छा होत नाही। त्याच्यामुळे नेहमी भांडी वगैरे क्लीन केल्यानंतर ज्या घासण्या वगैरे असतात ना आपल्या तर त्या क्लीन करून घ्यायच्या। तर आता बघा किचन जो आहे ना माझा तर तो पूर्ण क्लीन करून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपला जो किचनचा ओटा आहे ना तर तो क्लीन झालेला आहे। आणि खरंच असा ओटा पाहायला खरंच कोणाला आवडणार नाही, म्हणजे प्रत्येकालाच असं वाटतं की आपल्या किचनचा जो काउंटर आहे तो व्यवस्थित क्लीन असा असावा। फारसा वेळ बघा तुम्ही बघू शकता मला लागलेला सुद्धा नव्हता, अगदी झटपट माझी ओट्याची जी क्लिनिंग आहे ना माझी तर ती करून झालेली होती। आणि असा स्वच्छ किचनचा ओटा जो आहे जो की काउंटर टॉप आहे तो पाहायला सुद्धा खरंच खूप छान वाटतं, आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतं आणि किचनमध्ये काम करायला ना अजूनच हुरूप येतो आपल्याला। तर आता ओटा वगैरे क्लीन करून झाल्यानंतर मग मसाल्याचा जो डब्बा होता तर तो मग मी जागेवरती ठेवला। त्यानंतर किटली किंवा जो काही माझा स्वयंपाक वगैरे झालेला आहे तर तो सुद्धा मी सगळा व्यवस्थित असा सेट करून ठेवला। त्यानंतर मग मिक्सर सुद्धा लगेचच मी लावून ठेवला आणि मग म्हटलं आता जे लिक्विड आहे तर त्यांनी सगळं क्लिनिंग करावं। तर आता लिक्विडमध्ये मी फक्त एकच गोष्ट यूज करते किचनचा जो काउंटर आहे तो क्लीन करायला, ते म्हणजे पाणी, थोडंसं विनेगर आणि थोडंसं विमचं लिक्विड जेल। मी काही रेडीमेड जे लिक्विड आहे ते यूज करत नाही, म्हणजे घरीच मी बनवते तर त्याच्यामुळे एखाद्या वेळेस जर मी गेले कुठे बाजारात शॉपिंगला किंवा मग डीमार्टला तर जर तिथे अवेलेबल असेल तर मी आणते आणि जर नसेल तर मग घरचंच असं जे लिक्विड आहे तर त्याने मी क्लीन करत असते। तर ही एकच अशी गोष्ट आहे की जी मी किचनसाठी यूज करते, म्हणजे विनेगर, पाणी आणि विमचं लिक्विड जेल। याने सुद्धा ना आपला किचनचा जो टॉप आहे ना तो खूप छान दिसतो आणि अगदी छान क्लीन होतो, तुम्हाला जास्त मेहनत सुद्धा घ्यावी लागत नाही किंवा जास्त गोष्टींसाठी तुम्हाला पैसे सुद्धा खर्च करावे लागत नाहीत। अगदी सोप्या पद्धतीने ओटा जो आहे ना तर तो आपला क्लीन होतो आणि हे जे लिक्विड आहे ना तर ते 4 ते 5 दिवस सहज टिकतं, अजिबात ते खराब होत नाही। तर आता फायनली तुम्ही बघू शकता आपला किचन ओटा किती स्वच्छ असा झालेला आहे क्लीन। आणि ओटा क्लीन झाल्यानंतर बघा इथे वरती येत ना म्हणजे लाईटचा बल्ब जो आहे ना तर तो लावलेला आहे आणि त्या बल्बाचे सुद्धा बघा तुम्ही खाली प्रतिबिंब जे आहे ना तर ते इथे तुम्हाला दिसत असेल, म्हणजे समोरची खिडकी सुद्धा तुम्हाला व्यवस्थित खालच्या ओट्यावरती जे आहे ना तर ते दिसून येत असेल। आणि खूप छान पद्धतीने ओटा क्लीन झालेला आहे। एक लिक्विड यूज केलं की आपला ओटा पूर्ण क्लीन होतो, किचनवरती अजिबात जो ओटा आहे ना तर तो खराब होत नाही। आणि हे जे कडप्पे वगैरे असतात ना ओट्याचे तर ते तुम्ही जितक्या चांगल्या पद्धतीने क्लीन कराल ना तितक्या जास्त पद्धतीने ते जे आहेत ना तर ते उजळत जातात किंवा अजून छान दिसतात। तर फायनली आपला बघा ओटा व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे आणि असा ओटा पाहून आपलं मन जे आहे ना तर ते प्रसन्न होतं, म्हणजे आपण जे काम केलेलं आहे किंवा आपण जी क्लिनिंग केलेली आहे तिचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आणि अशा किचन ओट्यावरती काम सुद्धा करायची आपली इच्छा होते। तर चला आजचा जो व्हिडिओ आहे तर तो मी इथेच एंड करते। आय होप की तुम्हाला आजचा हा जो व्हिडिओ आहे तर तो आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।